विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आजच्या या स्कॉलरशिपच्या तासामध्ये हार्दिक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 6.2। आपण मागच्या तासामध्ये आपण शिकलो होतो स्वाध्याय 6.1। त्यामध्ये आपण पाहिलो होतो प्रकरण संख्यांचा चढता व उतरता क्रम आणि तुलना। आता आपल्याला 6.2 मधील 10 प्रश्न सोडवायचे आहेत। आपण बरोबर 10 मिनिटात सोडवायचा प्रयत्न करूया, ठीक आहे? चला, वेळ सुरू झाला, स्टार्ट। वेळ सुरू झाला, ओके। चला बघा, पहिला प्रश्न मी वाचतोय आणि हे सोडवत असताना सगळ्यांजवळ स्वतःचं पुस्तक असणं आवश्यक आहे। हे स्वतःचा, दुसऱ्याच्या पुस्तकात पाहायचं नाही, स्वतःचं पुस्तक। आणि बरोबर माझ्या तोंडातून निघणारे शब्द आणि तुमच्या डोळ्याला दिसणारा शब्द एकच असावा। लक्षात आलं का? जे आमच्या तोंडातून इथून शब्द निघाले तेच तुम्ही पुस्तकात पहा। जी संख्या मी उच्चारायलो तीच संख्या तिथं पहा, ओके? बघा, पहिला प्रश्न आहे 6.2 मध्ये। काय तिथे दिले बघा, 5 म्हणजे तिथं दिलेलं आहे 5,79,000 *188 आणि मोठी आहे 5,79,689। तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? हे तर इतकं सोपा प्रश्न आहे, इतका सोपा प्रश्न आहे, आंधळ्याला सुद्धा येईल। 5,79 *78 मोठे आहे 19। आता ह्याच्यापेक्षा ही मोठी संख्या आहे। मग आता इथं एकक दशक शतक, शतकला 6 आहे। मग आता बाकी सगळं सारखं आहे, एकक दशक शतक, मग शतकला 6 पेक्षा मोठा अंक येईल की नाही इथं? म्हणून पर्याय नंबर किती आहे का नाही? सोपं। पण हे करत असताना असं रफ करा, विचार करा, विचार करून सोडवा। लक्षात आलं का? परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेत खाली तुम्हाला रफ जागा असते, त्या जागेचा वापर करायचा, ठीक आहे? चला पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न घेऊया। आता दुसरा प्रश्न आहे 43,048, 42,544, 43,486, 42,454 व 43,844 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती असं विचारले। आता जे काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचा व्यवस्थित मतितार्थ समजून घ्यायचा। प्रश्नात काय सांगितले? योग्य क्रमाने लावल्यास सर्वात लहान संख्या सर्वात मोठी संख्या हे शोधायचे। मग योग्य क्रम लावायच्या ऐवजी आपण ह्याच्यातली सगळ्यात लहान संख्या आणि सगळ्यात मोठी संख्या शोधली तर तसंही जमतं आणि वेळ वाचतो। मग आता सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? ही 43, 42, 43, 42, 43। ह्या 42 मध्ये लहान कोणतं? 544 आणि 454 ही सगळ्यात लहान संख्या। आता सगळ्यात मोठी संख्या ही 43,000, ही 43 आहे, ही 43 आहे, ही 43,48, ही 43,486 आणि 43,844 सगळ्यात मोठी संख्या ही 5 नंबरची, बरोबर आहे? किती नंबर? 1 2 3 4 5च। मग आता या दोघांमधला काय सांगितलंय रे? फरक लिहा। कितवा प्रश्न आहे? दुसरा, फरक। मग आता फरक म्हणजे मोठ्या संख्यातून लहान संख्या वजा करायची। 4 मधून 4 गेले 0, हे अंक कट करतो। पुन्हा 4तून 5 जात नाहीत म्हणून 14 मधून 5 गेले 9, इकडला हातचा इथं। 8 मधून 5 गेले 3, 3 मधून 2 गेले 1, 0। उत्तर आलं 1390, पर्याय नंबर 3 आलं सगळ्यांचं? छान। पण ह्याच्यामध्ये काटेकोरपणे करावं लागतंय। पहिल्यांदा लहान संख्या व्यवस्थित शोधावी लागते, पुन्हा मोठी संख्या व्यवस्थित शोधावी लागते आणि नंतर त्यांची वजाबाकी, हातच्याची वजाबाकी व्यवस्थित करावी लागते, मगच तुमचं उत्तर येईल। कळालं? हे स्टेप बाय स्टेप आहेत, स्टेप बाय स्टेप। लक्षात आलं का? असं। चला पुढची, कितवा प्रश्न चालू आहे आता आपला? तिसरा प्रश्न। तिसरा प्रश्न सुद्धा असाच आहे। 39,798, 39,978, 39,897, 39,987 या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या असल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या लिहाल? आता हे सुद्धा प्रश्न चढत्या क्रमाने मांडायच्या ऐवजी थोडं विचार करायचं।
चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल? मग चढत्या क्रमाने जर मांडलं तर सर्वात शेवटी कोणती संख्या येत असते? सगळ्यात मोठी संख्या. म्हणजे चढता क्रम असा 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 असतो, बरोबर आहे. मग सगळ्यात मोठी संख्या, मग आता त्याच्यामध्ये विचार करा. 39,798 हे नीट पहा. बघा आता ह्या संख्या आहेत, ह्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सगळ्यात मोठी संख्या ही सगळ्यात शेवटी येईल. मग आपल्याला काय सांगितलंय? चढत्या क्रमाने मांडायचं असल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या? मग आता ह्याच्यातली सगळ्यात मोठी संख्या शोधा. हे 39,000 39,000 39,000 39,000, हे 39,700, हे 900, हे 800 आणि हे 900. मग आता हे 900 आणि हे 900, ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे? हे 978 आणि हे 987, म्हणून ही मोठी आहे, बरोबर आहे. म्हणून ह्याचं उत्तर 39,987, पर्याय नंबर 4. कळालं सगळ्यांना? छान. आता पुढचा प्रश्न पाहूया. चौथा प्रश्न बघा. चौथा प्रश्न काय आहे? असाच आहे हा सुद्धा. वाचतो मी चौथा प्रश्न. आता ह्या प्रश्नात सांगितलेलं आहे की या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता, उतरता क्रम म्हणजे वरून खाली उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्याची बेरीज किती? असा प्रश्न आहे. मग आता आपल्याला काय करायचं बाळांनो? उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे काय? सगळ्यात मोठी संख्या अगोदर असते. मग सगळ्यात मोठी संख्या कोणती शोधा. हे 49 सुरुवातीचं आहे, म्हणजे 4,97,000 आहेत. हां, हे 4,97,000, 4,98,000, 4,97,000, 4,97,000, म्हणजे सगळ्यात मोठी संख्या ही 4,98,000 ही आहे, बरोबर आहे. मग ही उतरता क्रमानुसार 4,98,989 ही आली. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या खाली 4,97,998, 4,97,000 आणि 4,97,999 हे येईल. मग 4,97,999 पुन्हा येईल. 97च्या नंतर आता ही येईल 4,97,998 आणि सगळ्यात शेवटी 4,97,889 सगळ्यात लहान. तर आपल्याला सांगितले पहिली आणि कितवी रे? तिसरी. या संख्यांची पहिली आणि तिसरी या संख्यांची बेरीज किती? मग आता तिसरी संख्या ह्याच्यामध्ये मिसळायची. 4,97,998 यांची बेरीज 8 आणि 8 16 आणि 1 17ला 7 हातचा आला 1, 9 आणि 9 18ला 8 हातचा आला 1, 9 आणि 9 18 आणि 1 19ला 9 हातचा आला 1, 8 आणि 8 16ला 6 हातचा आला 1, 9 आणि 9 18 आणि 1 19ला 9 हातचा आला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9, 9,96,987 आहे का हे पर्याय? पर्याय नंबर किती आहे मग? आलं सगळ्यांचं? 9,96,987. आता काही जणांचं 2 आलंय आणि काही जणांचं किती आलंय? 1. लक्षात घ्या, 1 हे उत्तर बरोबर आहे. 2 का नाही येणार? कारण इथे धडधडीत बघा ना, हे एकक स्थानी 9 आहे, एकक स्थानी 8 आहे. ह्यांची बेरीज केली तर किती आली? 9 आणि 8 17ला 7. समजलं? व्हेरी गुड, छान. आता पुढचा प्रश्न पाहू. बघा बाळांनो, हे प्रश्न पहा. आता 5वा प्रश्न. आता या संख्या दिलेल्या आहेत आणि काय सांगितलंय? या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती? सेम हाच प्रश्न आहे. उतरता क्रम लावायचा म्हणजे सगळ्यात अगोदर मोठी. मग सगळ्यात अगोदर मोठी संख्या हे 32,000 32,000 32,000 32,000. इथं 300 आहे, इथं 300, इथं 200 आणि इथं 100. मग ह्या दोघांमध्ये मोठी संख्या कोण आहे? 321. मग ही सगळ्यात मोठी झाली. 32,321 सगळ्यात मोठी. ह्याच्या खाली छोटी संख्या 32,312 32,312. त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा छोटी संख्या 32,231 आहे आणि 32,123 आहे. मग हे येईल 32,123 आणि त्याच्यानंतर एकदम छोटी संख्या 32,312 नंतर 32,231 येईल इथं. 231 आणि सगळ्यात शेवटी छोटी संख्या 32,123. हा झाला उतरता क्रम. मोठी संख्या, मोठ्या संख्येनंतर लहान संख्या, नंतर खाली लहान संख्या, नंतर खाली लहान संख्या. उतरता क्रम झाल्यानंतर आपल्याला सांगितले पहिली व तिसरी संख्यांची बेरीज. ही पहिली आणि तिसरी
यांची आपल्याला बेरीज करायची. मग आता बेरीज बघा, 32 321 आणि 32 231. 1 आणि 1 2, 3 आणि 2 5, 5 4 6, 64,552. करेक्ट आहे? 64,552. ज्यांचं हे पुस्तक आहे त्या ह्या पुस्तकामधलं उत्तर पर्याय नंबर किती आहे वा? 3. चला आता पाहूया आपण पुढचा प्रश्न 6वा. मुलांनो, आता या पुढचा तर प्रश्न अगदी म्हणजे काय अगदी सोपा आहे. मला म्हणजे प्रश्न हे पडलाय की एवढे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला 5वीच्या स्कॉलरशिपला दिलेत कसं काय? तिसरीचाच प्रश्न हे तर बघा काय म्हणलं इथं. 6वा प्रश्न, 999 चौकट 7 या संख्येतील, म्हणजे इथं दिलं 999 चौकट 7 या संख्येतील चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या 99,987 ह्याच्या पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे रे, पेक्षा मोठी असेल, ह्याच्यापेक्षा मोठी असेल. मग आता इथं 8 होतं तर इथं किती येईल? 9. म्हणून पर्याय नंबर किती आहे का नाही सोपा? छान. आता आपण पाहूया पुढचा प्रश्न 7वा. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 7वा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये काय सांगितलंय बघा. काय सांगितलंय? पुढील संख्या गटांपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने अचूक मांडल्या आहेत? तुम्हाला सगळ्यांना ना हा शब्द समजला पाहिजे, चढता क्रम. हे जर चढता क्रम हा शब्द जर तुम्हाला समजला तर तुम्हाला हे सगळं गणित सोपं जाईल. लक्षात आलं का? चढता क्रम म्हणजे काय? लहान्यापासून मोठ्यापर्यंत. एकदम सोपं आहे. हे फक्त तुम्हाला काय करतात माहिती आहे का? कन्फ्यूज करायसाठी करतात. लक्षात आलं? तुम्ही कधी पेपर वाचतात का? त्या पेपरमध्ये एक चित्र येते बघा. इथे एक चित्र असते आणि इकडे एक चित्र असते आणि म्हणते ह्या 2 चित्रात बघून फरक ओळखा. आहे का नाही? एकाच्या डोक्यावर टोपी असती आणि एकाच्या डोक्यावर टोपी नसती. आहे का नाही? असा मोटरसायकलवर बसलेला असते आणि एकाच्या तिथं गाडीला आरसा असते आणि तिकडल्या गाडीला आरसा नसते. आहे का नाही? तसं ते जसं पेपरमधलं चित्राचं कोडं आहे तसं हे सुद्धा संख्यांचं कोडं आहे. व्यवस्थित वाचायचं, समजून घ्यायचं. बघा आता चढता क्रम म्हणजे कळाला. आता इथं किती दिले ते 1 2 3 4. चढता क्रम म्हणजे काय? लहानापासून मोठ्यापर्यंत. बघा बरं आता सगळ्यात लहान संख्या इथं किती आहे? याच्यामध्ये दिले बघा 5 लाख. हे 5 लाखानंतर 4 लाख, पुन्हा 4 लाख आणि पुन्हा 5 लाख. हे चुकलं, एका क्षणात कळतंय. लक्षात आलं का? चढता म्हणजे लहानापासून मोठा जाईल ना. मोठा लहान, लहान नंतर पुन्हा मोठा, मोठा मोठा असं जाईल ना. हे इथंच चुकलं. लहान नंतर इथं मोठा पाहिजे, आलंच नाही. कळालं? पुढचा चढता क्रम लहान्यापासून मोठ्यापर्यंत. आता इथं 5 आहे, इथं पण 5 आहे, इथं 4. चुकलं. चढत्या क्रमामध्ये मोठ्याच्या नंतर छोटं येईल का? आधी लहान नंतर मोठं, मोठं मोठं मोठं. हे पण चुकलं. त्याच्यानंतर आता इथं बघा, इथं 5 लाख आहे, इथं पण 5 लाख आहे आणि इथं 4 लाख. चुकलं. बरोबर आहे? चुकलं. त्याच्यानंतर पुढं इथं 4,12,000. 4,12,000 नंतर इथं 4,33,000 वाढलं. पुन्हा 4,33,000 नंतर 5,11,000 वाढलं आणि पुन्हा 5,11,000 नंतर 5,12,000. समजलं? कळायलंय तुम्हाला? आलं का लक्षात? ह्या अशा पद्धतीनं मग एकदम उत्तर सोपं असतंय. इतक्या खूप साऱ्या संख्या दिल्या म्हणून गोंधळून जायचं नाही, थोडं ट्रिक वापरायची. लक्षात आलं का? तुम्हाला ती गोष्ट सांगितली आहे ना, जुना कावळा आणि नवीन कावळा. माहिती आहे ना? जुना कावळा कसा पाणी पितो? रांजणामध्ये दगड टाकू 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 आणि मग पुन्हा 2 दिवसांनी पाणी पिते. पण नवीन कावळा डायरेक्ट हॉटेलमध्ये जातो आणि तिथला एक स्ट्रॉ उचलतो आणि स्ट्रॉनं पाणी पितो. समजलं? तसं तुम्ही युक्ती वापरा. हां चला मुलांनो, आता हा सुद्धा प्रश्न एकदम सोपा आहे बरं का रे. बघा आता हा प्रश्न काय आहे? 8वा प्रश्न. आणि हा 8वा प्रश्न अभ्यास किती आहे आपला? 6.2. ह्याच्यामधला 8वा प्रश्न चालू आहे. काय म्हणले? या संख्या योग्य क्रमाने लिहिल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यामधील फरक किती असेल? अरे रे 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 रे, इतका सोपा प्रश्न आहे ना, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. आता ह्याच्यातल्या ढळढळीत तुम्हाला पहिली आणि शेवटची संख्या सांगता येणार नाही. पहिली संख्या म्हणजे लहान संख्या
आणि शेवटची संख्या म्हणजे मोठी संख्या. मग आता ह्याच्यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती? हे 33,000, हे 33,000, 33,000, 33,000, हे 300, हे 700, हे 400 आणि हे 300. हे बघा सगळ्यात मोठी संख्या ही. बरोबर आहे. आता सगळ्यात लहान संख्या, मग सगळ्यात लहान संख्या कोणती असेल? ही 300 आहे, ही 400 आणि ही 300. ह्या 300 आणि ह्या 300 मध्ये हे 347 आणि 374. मग ही, मग ह्या सगळ्यात मोठी संख्या आणि सगळ्यात लहान संख्या. आणि आपल्याला काय सांगितलंय? त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं आहे, शब्द महत्वाचा आहे. पहिल्या व शेवटच्या संख्यामधील फरक, ह्या दोघांमधला फरक करायचा. मग आता ह्या 33,743 मधून 33,347 वजा करायचं. 3 मधून 7 वजा होत नाहीत, म्हणून 13 मधून 7 गेले, उरले 6. आता इथे तल्लाचा इथं आला आणि मग आता इथं 4 मधून 5 वजा होत नाहीत, म्हणून इथं किती झाले? 14. 14 मधून 5 गेले 9. तिथल्लाचा इथं आला. आता 4 मधून हे 7 मधून 4 गेले, उरले किती? 3. आणि इथं 3 मधून 3 गेले 0, 3 मधून 3 गेले 0. उत्तर आलं 396. आहे का तिथं पर्याय नंबर 4? समजलं का बाळांनो? हे पण छान. आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. बघा बाळांनो, 9वा प्रश्न. आता हा प्रश्न फार महत्वाचा आहे. काय म्हणले? या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक असेल? म्हणजे आता एका प्रश्नात किती कामं सांगितले? 3 कामं. या संख्या उतरत्या क्रमाने लावा. नंबर 1 काम काय? उतरत्या क्रमाने लावायचं. नंबर 2 काम काय? त्याच्यातली तिसरी संख्या शोधायची. त्याच्या पुढचं तिसरं काम काय? त्याच्या शतक स्थानावरचा अंक कोणता? आणि एवढं झाल्यावर चौथं काम मुख्य काय? योग्य पर्यायाला चांगलं रंगवायचं. म्हणजे एका प्रश्नामध्ये आपल्याला 4 कामं करायची. बरोबर आहे. मग आता तसं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा उतरता क्रम. आता उतरता क्रम म्हणजे हे कळायला पाहिजे. उतरता क्रम म्हणजे काय? खालून वर का वरून खाली? हा, पटकन बल्ब लागायला पाहिजे. इथं 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 असं उतरता. हां, मग आता उतरता म्हणजे सगळ्यात मोठी संख्या. सगळ्यात मोठी संख्या आहे 8,000, 8,000, 8,000, 8,000. हे 700, हे 500, हे 800 आणि 400. सगळ्यात मोठी संख्या ही 8,875. त्याच्यानंतर उतरता खाली हे बघा 8,800 नंतर 8,700, 8,758, 8,700 नंतर 8,500, 8,587 आणि नंतर 8,478 आला. उतरता क्रम आला म्हणजे एक भाग झाला. आता दुसरा भाग उतरत्या क्रमाने लावल्यास तिसऱ्या नंबरची संख्या शोधली. तिसऱ्या नंबरची संख्या त्याच्यानंतर शतक स्थानचा अंक. मग शतक म्हणजे कुठून असते? एकक, दशक, शतक असं का? एकक, दशक, शतक. कोणता अंक आला हा? 5. म्हणून पर्याय कोणता मग? कळालं? राईट. अशा पद्धतीनं सगळे प्रश्न सोडवत चला. आपण पाहूया आता शेवटचा प्रश्न. चला मुलांनो, आता आपण शेवटचा 10वा प्रश्न सोडवूया. काय म्हणले? हे बघा, ह्या संख्या दिलेल्या आहेत 10व्या प्रश्नात. या संख्या योग्य क्रमाने लावल्यास दुसऱ्या व चौथ्या स्थानावर येणाऱ्या संख्यांपैकी, बघा आता व्यवस्थित लक्ष देऊन बघा. काही लोक काय करतात बघा, रेल्वे हल्ली, रेल्वे बघितली ना, रेल्वे हल्ली की हल्ल्यानंतर मग जाऊन असं बसतात रेल्वेत. बरोबर आहे. आता एकतर चढत्या रेल्वेत बसणं हे चुकीचं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तसंच आपला हे जे प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा सावकाश वाचायचा. एकदम फास्ट रेल्वे, तर फास्ट रेल्वेत बसता येते का जाऊन? बसता येते. तसंच हे गणिताचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न अगदी व्यवस्थित शांत चित्ताने समजून घेऊन वाचायचं. बरं, ठीक आहे बेटा. हां, चला. तर आता हे समजलं मी काय बोलायला होते तुम्हाला. अशा पद्धतीनं प्रश्न दमाने वाचा. ओके. तर व्हिडिओ चालू असताना मध्ये बोलत जाऊ नको. आणि जर बोलायचं असेल तर अभ्यासाचं काही विचारायचं तर बोल. पुढं आता काय सांगितलंय? क्रमाने लावल्यास दुसऱ्या व चौथ्या स्थानावर येणाऱ्या, आता बघा इथं योग्य क्रमानं पण लावा. आणि दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर येणाऱ्या संख्यांपैकी लहान संख्या असं आपल्याला विचारलंय. आता मग आपण काय करूया?
सगळ्यात पहिलं योग्य क्रम. आता योग्य क्रम म्हणजे कोणता क्रम असतो रे? चढता क्रम योग्य असतो का उतरता क्रम योग्य असतो? कारण उजळणी कशी असती? चढत्या क्रमानं असती. 1 2 3 4 हे चढताच आहे ना क्रम. म्हणून कधीही योग्य क्रम म्हणलं की चढता क्रम. मग चढता क्रम म्हणजे सगळ्यात लहान संख्या. हे 7900, हे 7900, 7900, 7900, 7900. मग आता हे 7987 आहे, हे 98 आहे, हे 97, हे 78 म्हणजे सगळ्यात लहान हे. बरोबर आहे? 7988 हे सगळ्यात लहान. त्याच्यानंतर पुन्हा 7987, 7987. त्याच्यानंतर 87 नंतर पुन्हा येईल 7997, 7997. त्याच्यानंतर पुन्हा मोठं 7998 आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठं 7999. हे समजलं? चढता क्रम कळाला. आता हा चढता क्रम लावल्यास काय म्हणलंय? दुसऱ्या व चौथ्या स्थानावर ही दुसरी संख्या आणि ही चौथी संख्या. दुसऱ्या व चौथ्या स्थानावर येणाऱ्या संख्यांपैकी लहान संख्या मोठ्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे? आता ही लहान संख्या मोठ्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे म्हणजे इथं कोणती क्रिया करावी लागल? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कोणती क्रिया करायची? चुकलं. कितीने लहान म्हणजे काय? वजाबाकी. 7998 वजा 7987. वजा केल्यावरच कळलं ना ती कितीने लहान आहे. लक्षात आलं का? आहे का नाही? मग आता 8 मधून 7 गेले 1, 9 मधून 8 गेला 1 0 0. मग आता काय म्हणले तिथं? लहान संख्या, ही लहान संख्या मोठ्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे? मग 11. पर्याय नंबर किती? साई बाबा. सबका मालिक. समजलं हे गणित? छान.